ममाईच्या किचनमध्ये आज करूया उकडीचे मोदक। मोदकाच्या सारणासाठी हे 3 मोठे बोल भरून ओलं खोलेलं खोबरं तेवढ्याच मापाचा गूळ घालून ते एकत्र करून 1 तासभर ठेवायचं। कढईत 1 चमचा तूप टाकून ते मिश्रण त्यात कालवायचं। अर्धी वाटी खसखस भाजून बारीक करून कालवायची। काजू बदाम बारीक करून टाकायचे, चारोळी टाकायची, 2 चमचे वेलदोड्याची पूड पण टाकून द्यायची। हे सगळं ढवळून घ्यायचं व्यवस्थित। त्याचा पाक होऊन ते मिश्रण परत घट्ट व्हायला लागतं आणि खोबरं सुटून येतं सगळीकडनं, म्हणजे सारण तयार झालं। मोदकाच्या उकडसाठी 1 बोल भरून दूध घेतलं, तेवढ्याच मापाने तांदळाची पिठी घेतली आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं। दूध उकळत असताना त्यात 1 चमचा तूप टाकायचं आणि ती पिठी त्याच्यात कालवायची आणि चांगलं व्यवस्थित घेरून घ्यायचं। पूर्ण दूध आणि पिठी एकत्र झाली पाहिजे आणि 10 मिनटं वाफ येऊ द्यायची, त्याच्यावर ताट ठेवायचं। उकड परातीत काढायची आणि गरम असतानाच खूप मळायची। थोडं हाताला गार पाणी लावायचं आणि मळत राहायचं। अतिशय सॉफ्ट होईपर्यंत मळायचं। 15 मिनटं तरी मळावं लागेल। मळून मळून तो गोळा कणकीसारखा मऊ लुसलुशीत झाला पाहिजे, म्हणजे मग त्याची पारी चांगली होते। आणि एवढे एवढे असे गोळे करून हाताने त्याची पारी तयार करायला घ्यायची। मध्ये थोडी जाड ठेवायची। एक तर हाताने वाटीसारखं करून घ्यायचं किंवा मग लाटून घ्यायची। तर्जनी आणि मागची 2 बोटं धरून पाकळ्या तयार करून घ्यायच्या 2-3 आणि त्याच्यात असं सारण आपल्याला हवं तेवढं भरून घ्यायचं आणि मग बाकीच्या पण पाकळ्या तयार करून मोदक बंद करायला घ्यायचा। ते सगळे मोदक भरून घ्यायचे। हे माझ्याकडे मोदक पात्र आहे, ह्याच्यात असं पाणी भरायचं आणि ह्याला वरती जाळी आहे अशी, ह्याला थोडं तूप लावून घेतलं। यात मोदक सुटे सुटे ठेवायचे, त्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं वाफ येऊ द्यायची। 10 मिनटं झालेत। मोदक छान चमकदार झालेले आहेत वाफ आल्यामुळे। हे काढून घ्यायचे आणि पुढचे ठेवायचे। गणपती बाप्पासाठीचे हे मोदक तयार।